नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आज आपल्याला उशीर झाला होता, गावाला गेलतो कामाच्या निमित्त मित्रासंग, पण तिकडचं काय आपल्याला ब्लॉग घेता आला नाही. तर दूध काढणं झालेले आहेत आणि आपण 2-3 दिवस झालं की वासराला साईडला काढलेलं आहे आणि आता वासराला ही 2.5 लिटरची बॉटल आहे आणि आपण बॉटलमध्येच 5 वेळा दूध चालू केलेलं आहे. त्याला लिक्विड जे आणलेलं आहे तर ते आपण सकाळी याच्यामध्ये मिक्स करून देत असतो, पण ह्या टायमाला आता आपण देत नाही. तर एकदा वासराला दूध पाजू आणि पुढचं नियोजनाकडे निघू. खूप सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे आपलं गोर आहे तर ते देत आहे. तर वाघ्याने आपल्या दूध सगळं पिऊन घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कसा पट्ट्या आहे आपला. आणि चला आता जाऊ, तर आपल्याला शेड धुवायचं आहे, कारण की गाईचं दूध काढणं झाल्यावर आपल्याला शेड धुणं गरजेचं आहे, कारण की पावसाळ्याचे खूप आता माश्या चावतात गाईला, त्याच्यामुळं खूप स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. तर मग चला जाऊ शेडकडे. तर आपल्याला साऊंड लावायचं आहे आपल्याकडं, मी सुद्धा हे लावण्यासाठी आणि जरा काम करायला उल्हास येतो, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा साऊंड लावून घेऊ. Welcome to Uniline Music. Bluetooth mode. Connected. पडलेलं शेण आहे तर ते आपल्याला ते सुद्धा आधी काढून घ्यायचं आहे. तर एवढे भयंकर घाण कपडे होतात की सांगता सोय नाही, कारण की 4 वाजल्यापासून जे आपल्या तयारीला लागतो आपण गायच्या, तर जवळपास 6:30-7 वाजता आपल्याला, कारण की आज आपल्याला जरासा उशीर झाला शेड्यूलला, कारण की आपला भाऊन पप्पा होते त्याच्यामुळं काय आपल्याला अडचण आली नाही. तर बाहेर गावी गेलो त्याच्यामुळं सांच्यापारच्या नियोजनाला आपल्याला उशीर झाला आणि आल्या आधी वासराला एकदा दूध पाजून घेतलं. ऑलरेडी दूध सगळं काढणं चाललं होतं आणि नंतर आपल्याला आता आधी आपल्याला जे पडलेलं शेण आहे नंतर दूध काढण्याच्या नंतर ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला शेड धुवायचं आहे, कारण की आपलं जे सगळं शेण आहे तर ते उकंड्यावरच जायला पाहिजे, कारण की पाणी वाटत गेलं तर वेस्टेज जातं. तर आधी शेण काढून घेऊ आपण. तर चला मग शेण काढून घेऊ आणि नंतर आपल्या शेडला धुवायला सुरुवात करू. चला. आणि सुरुवात आपण गणेशाच्या गाण्याने चालू केली आहे, आणि कशाला पण आम्ही जेव्हा दूध काढायला सुरुवात करतो तर आम्ही गाणे चालू करूनच दुधाला बसत असतो, आणि आपण गणेशाच्याच गाण्याने आपण आज पण सुरुवात करणार आहेत. तर एकदा गणेशाच्या आपल्या गाणे लावूत आणि आपल्या कामाला सुरुवात करू. तर एक साईड आपली काढणं झालेली आहे शेण, आता दुसऱ्या साईडला शेण काढायला सुरुवात करू. तर दोन्ही साईडचं शेण काढणं झालेलं आहे. तुम्हाला वाटायला तेवढा सोपा व्यवसाय हे नाही,
पण आपण जर आवडीने केला तर खूप सुंदर आहे. आणि तर चला मग आपण आधी तिकड त्या साईडचं जे आपला पट्टा आहे तर ते आधी धुवून घेऊ शेड, आणि नंतर ह्या इकडच्या पट्ट्याला सुरुवात करू. तर चला मग आपलं आधी गाणं लावायचं आपल्याला. तर आपण आपलं जे एक साईडचं शेड होतं ते आता धुणं झालेलं आहे. तर आपण इकडे तिकडे कॉक केला होता, तर तुम्हाला ते सुद्धा वरून पाईप दाखवतो आपण कसं टाकलं. माणसानं ह्या धंद्यामध्ये कसं सिस्टमॅटिक काम केलं पाहिजे. तर आपण ह्या साईडचं सुद्धा आपलं जे शेड आहे तर ते धुणं झालेलं आहे. तर आपण आता जाऊ तर आपल्या डॉग वाट बघत आहेत. तर यांचं त्याला एकदा खाद्य चारू आणि जरासं त्यांना पण सोडावं लागतं आहे आपल्याला. तर चला मग जाऊ तर त्यांना सोडू जरासं. तर आपण तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती की आपण जेव्हा ग्रेव्हीच्या पुड्या पेडिग्री आणली होती, तर आपण ग्रेव्हीचं तेव्हा आणला होता हे पुडा. तर समजा ही ग्रेव्हीची पुडी जी आपली आहे तर ती 150 ग्रामची आहे. आणि आता त्या टायमाला आपण भात आणि ग्रेव्हीसुद्धा मिक्स करून देत असतो. दुपारच्या टायमाला दही भात, सकाळी पेडिगिरी किंवा जसं त्यांना समजा कटाळ येत असेल खायला ते आम्ही त्याच्यानुसार टाकत असतो. कारण की आपण 3 टाईम आपल्या डॉगला खाय देतो, त्याच्या सगळं हे मिक्स करून घेऊ. तर आपली शिवीसुद्धा आली आपल्या डॉगला फूड ठेवल्यानंतर, तुम्ही बघू शकता. आणि हिला आपण कॅट फूडसुद्धा ठेवत असतो थोडं थोडं. तिला एका टायमाला ठेवलं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ती खाती, खूप मायाळू आहे. तुम्ही बघू शकता कशी आहे. आणि तिला आम्ही बेल्टसुद्धा आणलेला आहे गळ्यामध्ये लावण्यासाठी. तर आपण कुत्र्याला आधी ठेवलं होतं, ते कुत्र्याचं त्यांचं खाणं पण झालेलं आहे. तर असं त्यांना सोडू जरासं आपल्याला जरासं त्यांना खेळायला सोडावं लागते. आणि जरासं भात त्यांचा उरलेला आहे तर ते काय व्हायला कसं त्या पाऊस पण तेवढा काय पडत नाही. आणि पाऊस पडत नसल्यामुळे जरा उष्णता आहे. आणि उष्णता असल्यामुळे आपले डॉग जे आहे तर ते कमी प्रमाणात खायले. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्याला 4 टाईमसुद्धा ठेवावं लागायले. 3 टाईम तर आपण कंपल्सरी ठेवत असतो त्यांना. तर चला मग आपण त्यांना सोडू तर आपण. आणि चला चला बरं का, चला 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 बाहेर, चला बाहेर. तर सध्या सांच्या पारचा टाईम असल्यामुळे तेवढं काय केलं दिसायचं नाही. खूप चांगल्या प्रकारे आपले डॉग खेळत आहेत. आणि तोंडातला आल्यामुळे जास्त काही मला बोलता येत नाही. बोलायला पण समजा अडखळीत कुठे कुठे शब्द आपले. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करजा, फॉलो करजा, शेअर करजा. कारण की एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. नवीन दररोज काही काही आपल्या चॅनलला टाकत आहे. कारण की तुमचं मनोरंजन व्हावं आणि तुम्हाला याच्यामधून खूप काही काही माहिती भेटावं. तर धन्यवाद पब्लिक. तर आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आपल्या सबस्क्राईब, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करजा. कारण की तुमच्यासाठी दररोज अशी नवीन व्हिडिओ आपण टाकत जाईल. तर आणि पुढचा व्हिडिओ आपला नक्कीच येईल. तोपर्यंत बाय बाय.